अपघातानंतर इन्शुरन्स आहे म्हणून तुम्ही निश्चिंत आहात का? पण कधी विचार केलाय का, जर इन्शुरन्स कंपनीने क्लेम नाकारला तर नेमकं काय करायचं? नमस्कार, मी ॲडव्होकेट सुमित घोडके आणि आपण पाहतात कायद्याची भाषा. आज पाहणार आहे महत्त्वपूर्ण विषय म्हणजे इन्शुरन्स कंपनीने क्लेम नाकारला तर नेमकं काय करायचं. अनेक लोकांचे क्लेम योग्य असून सुद्धा इन्शुरन्स कंपनी क्लेम नाकारते, परंतु लोकांना त्यांचे हक्क माहीत नसतात. आता पाहूया क्लेम नाकारण्याची सर्वसामान्य कारणं काय असतात. बरीच लोक अपघातानंतर लगेच क्लेम दाखल करत नाही. उशिरा क्लेम केल्यामुळे क्लेम लिमिटेशन मधून जातो. अपघातानंतर बऱ्याचदा लोक FIR दाखल करत नाहीत आणि आपापसात प्रकरण मिटवून घेतात. त्यामुळे FIR नसल्याच्या कारणावरून सुद्धा बऱ्याचदा क्लेम नाकारला जातो. काही वेळा असं होतं की अपघात झाला त्यावेळी पॉलिसी संपलेली असते. काही घटनांमध्ये चालक किंवा मालक स्वतः दारू पिऊन गाडी चालवत असतात किंवा विदाऊट लायसन गाडी चालवत असतात. अशा वेळी मात्र इन्शुरन्स कंपनी क्लेम द्यायला नकार देते. आता पाहूया तुमचा क्लेम रिजेक्ट झाला तर काय करायचं. सगळ्यात पहिल्यांदा तर जेव्हा तुमचा क्लेम रिजेक्ट होतो तेव्हा तुम्ही इन्शुरन्स कंपनीला क्लेम का नाकारला याचे लेखी कारण मागितले पाहिजे. हा तुमचा कायदेशीर हक्क सुद्धा आहे. जर तुमचा क्लेम योग्य असून सुद्धा इन्शुरन्स कंपनीने तो नाकारला असेल, अशा वेळी तुम्ही कंपनीच्या कस्टमर केअर सेंटरला किंवा ब्रांच ऑफिसला योग्य ते पुरावे सादर करून ईमेलद्वारे आपली बाजू मांडू शकता. एवढं करून सुद्धा तुम्हाला जर न्याय मिळत नसेल तर तुम्ही विमा लोकपाल येथे दाद मागू शकता. ही विमाधारकांच्या तक्रारीचे मोफत आणि जलद निवारण करणारी संस्था आहे. जर मोठ्या रकमेचा प्रश्न असेल तर मोटर ॲक्सिडेंट क्लेम ट्रिब्युनल किंवा कन्झ्युमर कोर्ट येथे जाऊन सुद्धा तुम्ही न्याय मागू शकता. आता पाहूया आपला क्लेम मजबूत करण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे. आपला क्लेम मजबूत व्हावा किंवा इन्शुरन्स कंपनीने तो रिजेक्ट करू नये म्हणून आपण पुढील कागदपत्र जोडलेली असली पाहिजे. FIR, मेडिकल रिपोर्ट, हॉस्पिटलची बिलं, फोटो पुरावे, वाहनाचे पेपर्स आणि क्लेम फॉर्म नीट भरणे अतिशय गरजेचं आहे. म्हणून इथून पुढे जर तुमचा क्लेम रिजेक्ट झाला तर घाबरू नका किंवा फक्त कंपनी म्हणते म्हणून ते मान्य करू नका. कारण क्लेम नाकारला म्हणजे सगळं संपलं असं नाही. न्याय मिळवण्यासाठी कायदेशीर मार्ग नेहमीच खुला आहे. अशाच कायदेशीर महत्त्वपूर्ण गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की फॉलो करा. धन्यवाद.